सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटामध्ये प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा गदारोळ जो तो पाहायला मिळतोय। मोठी नाराजी जी आहे त्या पक्षामध्ये पाहायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज खरं तर पक्षातील शहराध्यक्ष असेल याचबरोबरीनं विविध पदाधिकारी जे आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षामध्ये जी वागणूक मिळते ती वागणूक व्यवस्थित नसल्याचा देखील आरोप या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। खरं तर शिवाजी सावंत यांचे समर्थक असल्याचं देखील माहिती समोर येते। भाऊ, खरं तर आज आपण राजीनामा दिलेला आहे, काय नक्की कारण आहे राजीनाम्याचं, काय भूमिका आहे? सोलापूर शहरामध्ये सद्य परिस्थिती ही वरच्या वरिष्ठाला न कळवता दिशाभूल करण्याचं काम या शहर आणि जिल्ह्यामध्ये होतं आहे। त्यामुळे संघटनेची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही। आता झाली ती झाली, पुढं होऊ नये म्हणून आम्ही सामूहिक राजीनामे पदाचे दिलेत, पक्षाचे दिलेले नाहीत आणि 2-4 दिवसानंतर सर्व आम्ही कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी हे बसल्यानंतर आपण आता पुढची भूमिका काय घ्यायची त्यांच्या विचारातून जे निर्णय होईल तो आम्ही निर्णय घेणार। खरं तर शिवाजीराव सावंत यांनी देखील खरं तर ते आपले संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यांनी देखील 3 दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला आहे। त्यांनी हीच नाराजी व्यक्त केली की मला विश्वासात घेऊन कुठल्याही निवडी ज्या आहेत त्या होत नाही आहेत, परस्पर निवडी होत आहेत। सिद्धाराम मैत्रेंचा प्रवेश असेल किंवा इतर प्रवेश जे आहेत त्या मला न सांगता होत आहेत, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली। अगदी पक्षप्रमुखांकडे आपला राजीनामा दिलेला आहे, त्यांच्यासोबत तुम्ही आहात का? आम्ही पक्षासोबत आहोत। शिवाजी सावंतांना ही वेळ का आली ह्याचं आत्मपरीक्षण वरच्या सृष्टीनं करण्याची गरज आहे। कारण ज्या वेळेला आम्ही अनेक वेळा शिष्टमंडळ दौरे भेटलो, त्यांच्या कानावर घातलं, पण ज्याला अधिकार नाहीत ते जिल्हा प्रमुखांच्या संपर्क प्रमुखाच्या गावात जाऊन पद निवडते, ही कुठल्या संकेत आहे? हा कशा संकेत आहे? हा अरे, तू निवडी करण्याचा अधिकार संपर्क प्रमुखांना दिलेला आहे। आम्ही विचारलं की बा शिवाजी सावंतांना पदमुक्त केलं का तुम्ही? नाही। मग त्यांच्या गावात जाऊन निवडी व्हायला लागले, शहरातल्या अनेक ठिकाणी जायचं निवडी करायचं, हा अधिकाऱ्यांना दिलाय कोण? वरिष्ठांनी हे पत्र दिलेलं आहे, शिंदे साहेबाच्या आदेशानुसार कुठलीही निवडी करू नये हे गोपनीय पत्र आहे, सचिवाने दिलेलं आहे। म्हणजे सगळं पायमल्ली करून तुम्ही जर निवडत असाल पक्ष उभारणार आहे कसं? एकनाथ शिंदे साहेबाच्या कामावर अनेक लोकांनी या पक्षात प्रवेश केला आहे, त्याची कुठेही आपण हे करू शकत नाही। एवढं काम आहे, ते काम फक्त खाली पाठवायचं आहे, लोकांमध्ये जायचं आहे। त्याच्यापेक्षा असले उठारेटी करण्यात दिवस घालून आहे ती पक्ष संघटना हे संपवावं लागली। पण मग या बाबतीत तुम्ही हा सर्व जो काही प्रकार आहे म्हणजे निवडी केलेल्या आहेत साठेंनी किंवा तर त्या संदर्भात आपण मग पक्षप्रमुखांना या संदर्भातली काही माहिती त्याबद्दलचे काही पुरावे दिलेले आहेत का आणि त्यांचा काय रिस्पॉन्स दिले? कामाची रूपरेषा कशी आहे ती दिलेलं आहे। शिवाजी सावंतांना पदावरून काढलंय का? या सगळ्या गोष्टी करून शेवटी आम्ही कंटाळून हा निर्णय घेऊन राजीनामे दिले पदांचे। पुढची काय भूमिका असणार आहे? आता पुढची भूमिका काय, अजून कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून की आपण आता पुढं काय करायचं, कुठल्या दिशेने जायचं, त्यापैकी जे ठरेल त्यानंतर आम्ही तो निर्णय घेणार आहे। आपल्यासोबत शहर प्रमुख देखील आहेत। भाऊ, तुम्ही देखील राजीनामा दिलेला आहे। हो, मी काय नक्की खतखत आहे तुमच्या पक्षामध्ये? हेच आता भाऊ बोलले तसंच झालं आहे, जे बाहेर नेऊन लोक ते निवडी करायचा विश्वास घ्यायचा नाही, बोलवायचं नाही, काय नाही। त्या हिशोबानेच आम्ही पण जे अन्याय वाटायला आमच्यावर बाबा म्हणजे पक्षात आम्ही जुने असून आम्हाला बोलवायचं नाही, काय नाही, आणि जे मनमानी कारभार करायला त्याला कंटाळून आम्ही पदाचा राजीनामा दिला आहे। आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार। पण मग गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने काही पदाधिकाऱ्यांकडे काही जिल्हा प्रमुख पदाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून असे प्रकार होताना पाहायला मिळतात की एखादा मंत्री आला की त्यांच्याकडे घेऊन जायचं, दुसरीकडे जाऊच द्यायचं नाही, असे देखील प्रकार। ह्या सगळ्याची खतखत आता इथं बाहेर निघते का? 100% तसंच झालं। जुन्या लोकांना बोलवायचं नाही, काय नाही, नवीन लोक आपले मनमानी कारभार करून करायला तसं मग तेच असं। आणि जे आता जे प्रमुख आहेत ते सर्व माझ्या नंतर आलेले आहेत। मी तर जुन्या एकदम शिवसैनिक असून आपल्याला करेल।
आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील या शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहेत आता सामूहिक राजीनामे जे आहेत ते आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती जी आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 3 दिवसांपूर्वी शिवाजीराव सावंत जे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर आता ह्या राजीनाम्याचं सत्र जे आहे ते शिवसेना शिंदे गटामध्ये सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.